गुड मॉर्निंग मंजू दीदी. गुड मॉर्निंग. चला सगळ्यांनी भूगोलाचं पुस्तक काढा. आज आपण तारांगणाबद्दल शिकणार आहोत. तारांगणात खूप सारे ग्रह येतात. त्यामध्ये पृथ्वी सुद्धा हा एक ग्रह आहे. पृथ्वीवरती 71% पाणी आणि 29% जमीन आहे. मंजू दीदी, मंजू दीदी. हा बोल ना शुभंकर. अगं तू पृथ्वीबद्दल माहिती सांगत होती ना. हो. हा तर काय सांगत होते मी. हा पृथ्वीवरती 71% पाणी आणि 29% जमीन आहे. या बसा. थंडीमुळे तुमच्या छातीत कफ झालाय. मी गोळ्या देतो त्या घ्या म्हणजे बरं वाटेल. या गोळ्या सकाळ दुपार संध्याकाळ आणि ही सकाळी आणि रात्री जेवणानंतर. किती झाले डॉक्टर? 100 रुपये. येतो. हो. डॉक्टर येऊ का? हा या ना. बसा. काय झालं? तुम्ही अजूनही टेन्शन मध्येच दिसताय. मी तुम्हाला म्हणालो होतो ना, टेन्शन घेऊ नका, मी आहे तुमच्या सोबत. मी तुम्हाला मदत करायला तयार आहे. त्या सुरेश बापूंच्या बायकोचे पैसे द्यायचे. त्यांचे पैसे दिल्याशिवाय मला चैन नाही पडणार. खूप टेन्शन आले हो डॉक्टर. त्यांचे पैसे एकदाचे दिले ना की माझ्या डोक्याचं टेन्शन कायमचं जाईल. माझ्या डोक्यातून त्या बाईचा विचार जातच नाहीये. सतत त्यांचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येतोय. बरं ठीक आहे, आपण करूयात काहीतरी. ऍक्च्युली मी तुम्हाला पैसे देण्यासाठी सकाळीच काढून ठेवले होते. मग ते पैसे देताय का? हो थांबा, मी आलोच घेऊन. काय झालं? तुम्ही माझ्यासोबत याल का? नाही, ऍक्च्युली अमाऊंट खूप मोठी आहे आणि 4 चौघात देणं बरोबर वाटत नाही. आणि असंही म्हणतात की मदत ही नेहमी गुपचूप केली जावी, म्हणजे घेणाऱ्यालाही कमीपणा वाटत नाही. पैसे घ्यायला कुठे यावं लागेल? माझ्या रूम मध्ये. ठीक आहे, हरकत नाही. तुमची इच्छा नसेल तर मी घेऊन येतो. नाही नाही, मला काहीच प्रॉब्लेम नाही. चला जाऊया. ये. बजा लगा कसला विचार करतोस? लगा ना आम्या, डॉक्टर एवढे शिकलेत पण काय बी फायदा नाही बघ. नुसतं येड्यागत करायला लागलेत. काय झालं? अख्खं गाव म्हटलं त्यांना म्हणजे जमीन घेऊ नका घेऊ नका, तरी बी त्यांचा हट्ट काय सोडणं झालेत. म्हणजे जमीन घेणार म्हणजे घेणारच म्हणतात. अरे मग चांगलंय की लगा, त्या मंजू बिचारीची अडचण तरी दूर होईल. मंजूच्या अडचण दूर करण्यासाठी डॉक्टरांना जीव धोक्यात घालतोस का? लगा तू तालमीत जायचं ना, तसा शाळेत गेला असता ना वाईस तर बरं झालं असतं. ए नाम्या, अरे जमीन घेतल्यावर कोणाचा जीव गेलाय वय. आणि मी सांगतो ना, काय बी नाही होणार डॉक्टरला. हा असं कसं काय नाही होणार? अरे मंजूची जमीन आपशकुनी आहे. अरे आपशकून बिपशकून असं काय नसतं. आपशकून आहे. अरे बाजा, तुलाच हुडकत होतो. का काय झालं? तुझं डॉक्टरांचं चांगलं जमतं. तू त्यांच्या संगच असतोस ना. अरे बजा, डॉक्टरने समजून सांग.
अरे मला काय बी झालं तरी त्या मंजूची जमीन नका घेऊ विकत. अरे मी लाख सांगेन पण त्यांनी ऐकलं पाहिजे ना. अरे जमीन मंजूची घेत आहेत, तुम्ही कशाला यात पडतायत? आणि त्यांचं त्यांना ठरू द्या की. डॉक्टर शिकल्यात, त्यांना कळतंय काय वाईट आहे काय चांगलं आहे ते. नाम्या, आम्हाला सगळ्यांना माहित आहे तुला मंजूची लयच काळजी आहे, पण आम्हाला पण आमचा देव माणूस गमवायचा नाही. त्यामुळे तू तुझं तोंड बंद ठेव आता. बजा, अरे तू तुझ्या भाषेत समजव डॉक्टर्सनी. त्यांनी मंजूची जमीन विकत नाही घेतली पाहिजे. वय नाही ते घेणार. आता मलाच काहीतरी करावं लागेल. या ना. तुम्ही उभे का? बसा ना. हो. डॉक्टर, तुम्ही एवढ्या छोट्याशा खोलीत राहता? हो, मला आवडतं साधं राहायला. असाही सगळा दिवस माझा क्लिनिकमध्ये जातो. रात्री झोपायला तर जागा लागते. पण तुम्ही स्वतःसाठी गावात छोटंसं घर का नाही घेत? घर आपल्या माणसांसाठी घेतात. माझं आपलंच असं कोणीच नाहीये. उलट रिकामं घर मला खूप खायला उठेल. इथे मंगलताई, बाबूदादा, डिंपल, टोण्या, सर्वजी हे सगळे मला माझंच कुटुंब वाटतात. मला खूप छान वाटतं त्यांच्यासोबत. मी दिलेल्या भाड्याच्या पैशातून त्यांचा घर खर्चही निघतो. भारी वाटतं. डॉक्टर, खरंच तुम्ही दुसऱ्यांचा किती विचार करता ना. हे पैसे मी सकाळीच मोजून ठेवलेत. तुम्हाला हवं असेल तर पुन्हा एकदा चेक करा. काय झालं? तुम्ही इतक्या का इमोशनल झालाय? माझं काही चुकलंय का? नाही, तुमचं काही नाही चुकलं. मग कधी कधी खूप हरल्यासारखं वाटतं. असं वाटतं या जगात आपलं कोणीच नाहीये. एकट्या आहोत आपण. एकट्याने सगळ्या संकटाला सामोरं जायचं. असं वाटतं चारही दिशांनी जोराचं वादळ सुटलंय. त्या वादळात आपण अडकलोय. जीवाच्या आकांताने ओरडतोय, रडतोय, हाका मारतोय, पण कोणीच मदतीला येत नाही. पण आज जाणवतं असं काही नसतं. कोणी ना कोणी आपल्या मदतीसाठी येतं. असा माणूस येतो ज्याच्याशी अनामिकपणे तुमचं मैत्रीचं नातं जोडलं जातं. हे नातं जे रक्तांच्या नात्यापेक्षाही जवळचं वाटतं. खरं सांगू का डॉक्टर, एक चांगला माणूस म्हणून त्या नात्यासारखे आहात तुम्ही माझ्यासाठी. जेव्हा जेव्हा मला प्रॉब्लेम्स आले तेव्हा तेव्हा तुम्ही मदतीसाठी धावून आलात. अख्खं गाव मला शिव्या देत होतं, टोमणे मारत होतं. तुम्ही खंबीरपणे माझ्या पाठीशी उभा राहिलात. माझ्यासाठी ना देव माणूस आहात तुम्ही डॉक्टर. खरंच देव माणूस आहात. काय झालं? तुम्हीच मला म्हणालात ना इमोशनल का झालात म्हणून. आणि तुमच्या डोळ्यात
एवढं पाणी? काय झालं डॉक्टर? काय नाही हो, तुम्ही आता इथे जे काही बोलला ना ते सगळं मला तुमच्याबद्दल बोलावं असं वाटतं. तुम्हाला तर माहितीच आहे, गावातले सगळे लोक मला देव माणूस म्हणतात आणि मीही सगळ्यांच्या मदतीला धावून जातो. कधी कोण एकटं वाटलं ना त्याला माझा खांदा देतो. गावकऱ्यांना सगळ्यांना वाटतं मला कधीच काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण असं नाहीये. मी खरंच आतून खूप एकटा आहे. मलाही कोणाच्या तरी खांद्यावरती डोकं ठेवून तासन तास शांत बसावं असं वाटतं. कोणीतरी मला समजून घेईल असं वाटतं, पण नाही. कोणाशी तरी सुख दुःख आनंद सेलिब्रेट करावं असं वाटतं, पण असं कोणीच नाहीये. मग मी माझ्या कल्पनेच्या दुनियेत रमतो. माझी न दिसणारी आई, बहीण, मैत्रीण यांच्याशी तासन तास गप्पा मारत बसतो. असं वाटतं कोणीतरी पळतील, मला मिठी मारेल आणि मला म्हणत हे वेड्या, रडतोस काय? उठ, एकटं पडू नकोस, मी आहे ना. पण असं कधी कळतच नाही. खूप एकटा पडलोय मी. माझी मला स्वतः घट्ट मिठी मारून घेतो इथे. या चार भिंतीच्या आत खूप ओक्साबोक्शी रडतो, खूप रडतो. मी खरं तर आतून खूप भुकेला आपल्या माणसाच्या प्रेमाच्या स्पर्शासाठी, एका मिठीसाठी. पण ती या जन्मात मिळेल असं वाटत नाही. डॉक्टर प्लीज शांत व्हा. मी तुमचं दुःख समजू शकते. सॉरी, ते भावनेच्या भरात चुकून. पण तुम्हाला माझा एकटेपणा नाही कळणार. एकटेपणा खूप खायला उठतो. मी इतरांसाठी खूप काही केलंय, पण माझ्यासाठी कोणीच काहीच का करत नाही. हे बघा डॉक्टर, प्लीज शांत व्हा आणि स्वतःला एकटं नका समजू. मी आहे, बाबूदादा आहेत, बाबूदादांची फॅमिली आहे, भजा आहे, नामू आहे, संजू आहे, हे सगळे तुमचेच तर आहेत. तुम्ही प्लीज शांत व्हा, स्वतःला सांभाळा आणि प्लीज रडू नका. सॉरी, ते भावनेच्या भरात झालं. कळत नाही होय? मगाचपासून सांगतोय ना, पट्टीनं मारीन सगळ्यांना. काय पायाला दोरी बांधीन आणि घरी पाठवीन. कवापासून सांगतोय गप बसा, गप बसा. मंजू, कुठं आहे ती मंजू? बाहेर बोलव तिला. मंजू दीदी नाही इथं. मग जिथं कुठं लपली असेल ना, बोलव बाहेर तिला. मी आज माझा ऍडव्हान्सचा पैसा घेतले बघा, जाणार नाही इथून. हे मंजू, निघ बाहेर, बाहेर निघ. तुला आज अशी सोडणार नाही मी. अहो वहिनी, जरा धीरानं घ्या की, किती कालवा चाललाय. हे धीराबिराचं मला सांगू नकस. त्या मंजूला माझ्या पुढे उभा करा आधी. माझं पैसे द्यायला लागतात म्हणून बिळात लपून बसली असेल कुठेतरी. तर त्या म्हातारी अडव बसून नाही का आलीस तू? पण तुला बघून ती बिळात लपून बसायला. आणि किती कालवा लावलायस ग? पैसे पाहिजेत मला माझं. हे म्हणजे ये बाहेर. मला वाटलंच होतं माझं पैसे द्यायला लागतात म्हणून आज कुठे लपून बसली असणार. माझं पैसे टाका आताच्या आता, नाही तर माझ्या इतकी वाईट बाई कोण नाही. हे बघा, तुमचे पैसे मी तुम्हाला परत करीन, पण हा गोंधळ घालणं आधी बंद करा प्लीज. हो, लहान लहान मुलं बसली तिथे, किमान त्यांचा तरी विचार करायचा. हे घ्या तुमचे पैसे. ए, त्या पोरांचं मला नका सांगूस. माझ्या नवऱ्याला तुझी अपशकुनी जमीन निघताना ना आधी विचार करायला हवा होतास.
ए मिळालेत ना आता पैसे मोबाईल तोंडाला आवर घाल की. पैसे मिळालेत पण हिच्यामुळे माझा नवरा गेलाय हे मी कधीच विसरणार नाही. तळतळाट लागल माझा तुला. तुझं वाटोळ होईल. तुला मी कधी सुख नशीब होणार नाही. असे वाईट शाप का देताय मला? तुला चांगलंच माहितीये का देते ते. हे पहा ताई, तुम्ही यांना शिव्या श्राप देऊन तुमचा नवरा परत येणार आहे का? नाही ना. मला कळतंय तुमचा नवरा गेल्यामुळे तुम्हाला खूप त्रास झालाय, पण तुम्ही यांना त्रास देऊन तुम्हाला काय मिळणार आहे? काहीच नाही. त्यामुळे प्लीज तुम्ही शांत व्हा. मी आयुष्यात या बाईला कधीच माफ करणार नाही. हिचं कधीच चांगलं होणार नाही. माझा नवरा खाल्लाय हिनं. हिचा बी नवरा तडपडून मरल. कसं सांगू या बाईला की यात माझी काहीच चूक नाहीये. माझं आयुष्य माझ्याशी असं का करतंय मला तेच कळत नाहीये. बघितलं ना मंगलताई, किती वाईट छाप देऊन गेली ती बाई मला. त्या बाईला मी कसं सांगू की खरंच माझी काही चूक नाही हो. खरंच माझी काही चूक नाही. अगं बोलू देत की. कावळ्याच्या सापाने कुठे गाय मारती वय. तिचं नको मनाव घेऊ तू. हो अहो, तुम्ही कोणाचं वाईट केलेलं नाहीये, त्यामुळे तुमचंही काही वाईट होणार नाही. तुमच्या आयुष्यावर थोडासा विश्वास ठेवा. हेही दिवस निघून जातील. जरा धीर धरा बघू. मुळात रडू नका. तुम्ही शांत व्हा प्लीज. डोळे पुसा. मंजू, चेहरा एवढा रडवेला का दिसतोय तुझा? काही झालं का वाड्यात? सुरेश बापूंची बायको आज वाड्यात परत आली होती. अरे देवा, परत तुला काही बोलली का ती? पैसे मागितले का? आणि तू काय सांगितलंस? कसं परत करणार आहेस? मी तिचे पैसे तिला परत केले. दिले? एवढे पैसे कुठून आले? डॉक्टरांकडून घेतले. मंजू, का घेतलेस पैसे तू त्यांच्याकडून? एकाचं कर्ज चुकतं करण्यासाठी दुसऱ्याकडून कर्ज घेणं हे काय बरोबर आहे का? हे असं करून फक्त आपण आजचं मरण उद्यावर ढकलतोय. कळतंय का तुला? कर्ज नाही हो, हवं तर असं समजा की ऍडव्हान्स घेतला. डॉक्टर आपली जमीन घ्यायला तयार झालेत. विकत? पण आपण तर नव्हतो विकणार ना त्यांना. हो, आधीची परिस्थिती वेगळी होती. आमच्यामध्ये खूप सारे गैरसमज होते. खरं तर त्यांना ओळखायला मीच चुकले. डॉक्टर तसे नाही आहेत. आणि असंही आधी आपल्याकडे गिरायकासाठी खूप सारे ऑप्शन्स होते, पण आता सगळं बदललंय. आपल्या जमिनीबद्दल गावात खूप साऱ्या अफवा पसरल्यात. डॉक्टरांनी जर आपली जमीन नाही घेतली ना, तर आपली सगळी स्वप्न मातीत मिळतील. त्यामुळे आपल्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाहीये डॉक्टरांना जमीन विकण्याशिवाय. पण त्यांना माहिती आहे ना की आपल्या जमिनीबद्दल बाहेर लोक काय बोलतायत ते? त्यांना सगळं माहितीये. त्यांचंही आपल्यासारखंच आहे. ते या अशा गोष्टींवरती विश्वास नाही ठेवत, म्हणूनच ते जमीन घ्यायला तयार झाले. म्हणजे त्यांचंही काम होईल आणि आपल्यालाही मदत होईल. खरंच डॉक्टरांचे आभार कसे मानावे कळणं झालंय मला. माझंही तेच झालंय. मलाही तेच कळत नाहीये की त्यांचे आभार कसे मानू. मी त्यांच्याबद्दल उगाच सारे गैरसमज करून बसले.
पण डॉक्टर तसे नाही आहेत. ते मनाने खूप चांगले आहेत, म्हणून त्यांना जमीन विकायचा निर्णय मी घेतला. मंजू, तुझा निर्णय पक्का असेल ना तर माझी काही हरकत नाही. आपण विकू त्यांना जमीन.